Good morning, students. In last lecture, we had started about our new chapter, that is cardiovascular system, and in which we had discussed about the various types of circulations. Okay, so we discuss various circulations, that is there are various types, that hepatic portal circulation, then pulmonary circulation, systemic circulation, and coronary circulation. Okay, we had discussed in last lecture. So today I am going to discuss about the conducting cardiac conduction system or conducting system of the heart. So in this we had discussed the conduction of impulse. Okay, so impulse is generated cardiac conduction system. Okay, so in this cardiac conduction system, or also called as a conducting system of heart, first of all, the cardiac impulses which is passed through the conduction system in the following sequence. Okay, there is a sequence of this of these impulses. So first of all, cardiac excitation. Okay, आज आपल्याला हार्ट कंडक्टिंग सिस्टीम, ओके, कार्डियक कंडक्टिंग सिस्टीम किंवा कार्डियक कंडक्शन सिस्टीम आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये काय होतं, फर्स्ट ऑफ ऑल जे कार्डियक एक्सायटेशन आहे, ओके, कार्डियक एक्सायटेशन कुठून सुरुवात होते, बिगिन्स ॲट दी सायनोॲट्रियल नोड. ओके, एक्सायटेशन ऑफ कार्डियक एक्सायटेशन बिगिन्स ॲट दी सायनोॲट्रियल नोड. कुठून सुरुवात होते, सायनोॲट्रियल नोडपासून हे कार्डियक एक्सायटेशन सुरुवात होते. त्यालाच काय म्हणतात, ऑल्सो नोन ॲज अ एसे नोड. आपल्याला एसे नोड दिसतंय, तर एसे नोड पासून काय होतं आहे, हे कार्डियक एक्सायटेशन सुरुवात होते. एसे नोडलाच अजून दुसरं नाव आहे पेसमेकर ऑफ दी हार्ट. एसे नोड ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज अ पेसमेकर ऑफ दी हार्ट. सो दिस एसे नोड इज अ स्मॉल मास ऑफ स्पेशलाइज सेल. एसे नोड काय आहेत, एक स्मॉल मास आहे, काही स्पेशलाइज सेल्सचं छोटंसं मास आहे, विच इज लोकेटेड इन दी वॉल ऑफ दी राईट ॲट्रियम. कुठे आहे, कुठे दिसतंय आपल्याला ते एसे नोड. एसे नोड इज लोकेटेड इन दी वॉल ऑफ दी राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियमच्या वॉलमध्ये आपल्याला ते एसे नोड दिसतंय. ओके, नियर दी ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना कॅवा. जिथे व्हेना कॅवा आहे, म्हणजे दोन टाईपचे व्हेना कॅवा बघितले आपण, इन्फिरियर आणि सुपेरियर व्हेना कॅवा. तर सुपेरियर व्हेना कॅवाच्या जवळ, ओके, कुठे सिच्युएटेड आहे, नियर दी ओपनिंग ऑफ दी सुपेरियर व्हेना कॅवा. सुपेरियर व्हेना कॅवाच्या ओपनिंगच्या जवळ हे एसे नोड लोकेटेड आहे. ओके, सो इट नॉर्मली इनिशिएट्स द इम्पल्सेस मोर रॅपिडली दॅन अदर ग्रुप्स ऑफ न्यूरोमस्क्युलर सेल. तर एसे नोड काय करतं, एसे नोडमध्ये काय होतं, जनरली नॉर्मली इम्पल्स जे आहेत ते इनिशिएट होतात, तिथून इम्पल्सच्या कंडक्शनला सुरुवात होते, आणि इथून सुरुवात झाली तर ते काय करतात, सगळ्यात जास्त इथून एसे नोडपासून सुरुवात झाली तर ते काय होतं, रॅपिडली ते स्प्रेड होतात. ओके, त्याच्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, पेसमेकर. ओके, सो पेसमेकर असं म्हटलं जातं. सो वन्स ॲन इम्पल्स इज इनिशिएटेड बाय द एसे नोड, द इम्पल्स स्प्रेड ओव्हर बोथ ॲट्रिया. एकदा जर का ते इम्पल्स इनिशिएट झाले एसे नोडपासून, तर ते इम्पल्स कुठे स्प्रेड होतात, दे स्प्रेड ओव्हर बोथ ॲट्रिया. दोन्ही ॲट्रियामध्ये, म्हणजे राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम, दोन्ही ॲट्रियामध्ये ते स्प्रेड होतात. ओके, हे इम्पल्स जेव्हा स्प्रेड होतात
तर त्याचा इफेक्ट काय होतो, दे कॉजिंग देम टू कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, न्यूरोमस्क्युलर सेल्स किंवा सेट ऑफ हे जे आहे इम्पल्स स्प्रेड होतात दोन्ही ॲट्रियामध्ये. दोन्ही ॲट्रियामध्ये जेव्हा इम्पल्स स्प्रेड होतात तेव्हा त्या ॲट्रियमचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं सायमल्टेनियस. म्हणजे राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम दोन्ही ॲट्रियमचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, सो आफ्टर कॉझिंग ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन झालं त्याच्यानंतर काय होतं की जे इम्पल्स आहेत, ओके, द इम्पल्स दॅट वॉज इनिशिएटेड बाय द एसे नोड रिचेस दी ॲट्रोव्हेंट्रिक्युलर नोड. कुठे जातं मग ते इम्पल्स, त्याच्यानंतर AV नोड दिसतंय आपल्याला. ओके, तर त्यालाच काय म्हणतात, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड ऑर अल्सो कॉल्ड ॲज AV नोड. तर एसे नोडमधून म्हणजे एसे नोडमधून कुठे जातात ते ॲट्रियल मसल्स असतात, त्या ॲट्रियल मसलमधून पूर्ण बोथ ॲट्रियामध्ये इम्पल्स स्प्रेड होतात आणि त्याच्यानंतर त्यांचा नेक्स्ट रूट कुठे आहे, AV नोडमध्ये ते जातात. ओके, सो विच इज अ स्मॉल मास ऑफ न्यूरोमस्क्युलर टिश्यू. AV नोड पण काय आहे, दिस इज ऑल्सो अ स्मॉल मास ऑफ द न्यूरोमस्क्युलर टिश्यू. न्यूरोमस्क्युलर टिश्यूचा एक स्मॉल मास आहे अँड विच इज लोकेटेड इन दी वॉल ऑफ दी ॲट्रियल सेप्टम. जो सेप्टम आहे, सेप्टम म्हणजे काय, हार्ट, जे हार्टला म्हणजे राईट आणि लेफ्ट अशा दोन पार्टमध्ये डिव्हाइड करणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलेलं आहे, सेप्टम. तर त्या सेप्टममध्ये ओके कुठे असतात ते, कुठे लोकेटेड असतात, वॉल ऑफ दी ॲट्रियल सेप्टम. ॲट्रियलमधला जो सेप्टम आहे तिथे त्याचं काय म्हणतात, हा AV नोड लोकेटेड आहे नियर दी AV वॉल. AV वॉलच्या जवळ, नियर दी AV वॉल. AV वॉल म्हणजे काय, ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल त्यांच्या जवळ हे असतात. ओके, सो दी AV नोड कंडक्ट्स दी इम्पल्स फर्दर टुवर्ड दी वेंट्रिकल्स. AV नोड कुठे हे इम्पल्स कंडक्ट करतात, मग पुढचा रूट काय आहे, एसे नोडमधून कुठे गेलं, AV नोड. मग AV नोडकडून हे इम्पल्स कुठे जातात, टुवर्ड्स दी व्हेंट्रिकल्स. कुठे जातात, मग ते व्हेंट्रिकल्सकडे पाठवण्यात येतं. ओके, AV नोडला आपण असं पण म्हणू शकतो, इट वर्क्स ॲज अ सेकंडरी पेसमेकर फंक्शन. AV नोड ऑल्सो हॅज अ सेकंडरी पेसमेकर फंक्शन. ओके, अँड विच इज परफॉर्म ओनली वेन दी एसे नोड इज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली. जेव्हा एसे नोड त्याचं फंक्शनिंग प्रॉपरली परफॉर्म नाही करत, तर तेव्हा AV नोडला काय म्हणू शकतो आपण, सेकंडरी पेसमेकर. काय म्हणू शकतो आपण त्याला, सेकंडरी पेसमेकर फंक्शन ते परफॉर्म करतं. म्हणजे एसे नोडमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आल्या तर तेव्हा ते फंक्शनिंग जे आहे ते कोण परफॉर्म करतं, AV नोडकडे ते फंक्शन जे आहे ते जातं. ओके, सो or impulses are not getting transmitted from the atria. So however AV node generates impulse at a slower rate compared with the AC node. पण डिफरन्स काय आहे AC नोड आणि AV नोडमध्ये, AC नोडमध्ये इम्पल्स हे एकदम रॅपिडली जनरेट इनिशिएट होतात, पण AV नोडमध्ये ते इम्पल्स जे आहेत ते स्लोली काय होत आहेत, स्लोअर रेटने ते इम्पल्स इनिशिएट होत आहेत. ओके, तर AV नोडमध्ये आता AV नोडपर्यंत इम्पल्स आलेले आहेत, तर AV नोडमधून हे जे इम्पल्स आहेत ते कुठे जातात, कुठे जातात, बंडल ऑफ हीज. त्याला काय म्हटलेलं आहे, बंडल ऑफ हीज म्हणू शकतो आपण, किंवा त्याला म्हटलेलं आहे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडल. बंडल ऑफ हीज ऑर AV बंडल, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडल असं म्हटलं जातं. तर तिकडे ते AV नोडकडून ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडलकडे ते जातात. ओके, ऑल्सो नोन ॲज दी बंडल ऑफ हीज. त्यालाच काय म्हटलेलं आहे, AV बंडल, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडल ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज अ बंडल ऑफ हीज. ओके, सो दी AV बंडल इज ऑल्सो अ मास ऑफ दी स्पेशलाइज फायबर. दिस इज AV बंडल काय आहे, AV बंडल इज अ मास ऑफ स्पेशलाइज फायबर्स दॅट ओरिजिनेट फ्रॉम दी AV नोड. AV नोडपासून हे
ए बी बंडल जे आहेत ते ओरिजिनेट होतात. ओके, अँड इट इज दी ओनली साईट वेअर इम्पल्स कॅन बी कंडक्टेड फ्रॉम ॲट्रिया टू दी व्हेंट्रिकल. आणि हा एकच साईट आहे बंडल ऑफ हीज जिथून काय होतं ॲट्रियापासून व्हेंट्रिकल्सकडे हे इम्पल्स कंडक्ट होतात. ओके, याच्या थ्रूच इम्पल्स काय होतात ॲट्रियमकडून व्हेंट्रिकलकडे पाठवले जातात. ओके, दिस इज ओनली अ साईट फ्रॉम वेअर द इम्पल्स इज कंडक्टेड फ्रॉम ॲट्रिया टू दी व्हेंट्रिकल्स. ओके, नंतर ए व्ही बंडल ब्रांचेस असतात. दॅट इज कंटिन्युअस. दिस ए व्ही बंडल ब्रांच इज कंटिन्युअस डाउन टुवर्ड्स बोथ साइड ऑफ दी सेप्टम ॲज दी राईट अँड लेफ्ट बंडल ब्रांचेस. त्यालाच काय म्हटलेलं आहे पर्किंजे फायबर्स. ओके, त्या ब्रांचेस आहेत. तर त्या ब्रांचेसमध्ये म्हणजे सेप्टम्स असतात राईट आणि लेफ्ट बंडल ब्रांचेस इथून ओरिजिनेट होतात आणि दॅट डिस्ट्रीब्यूट्स दी इम्पल्स ओव्हर दी व्हेंट्रिकल. हे काय करतात हे इम्पल्स कुठे डिस्ट्रीब्यूट करतात व्हेंट्रिकल्समध्ये. ओके, सो फायनली द राईट अँड लेफ्ट बंडल ब्रांचेस फर्दर ब्रेकअप इंटू दी फाईन फायबर्स. मग फायनली काय होतं की हे जे राईट अँड लेफ्ट बंडल ब्रांचेस आहेत हे काय होतात दे फर्दर ब्रेकअप इंटू दी फायबर्स. ते फर्दर ब्रेकअप होतात. कशामध्ये ब्रेकअप होतात फायबर्समध्ये. आणि त्या फायबर्सला म्हटलेलं आहे पर्किंजे फायबर्स. तर हे पर्किंजे फायबर्स मधून काय होतं मग पूर्ण व्हेंट्रिकल्समध्ये हे इम्पल्स स्प्रेड होतात. ओके, सो द ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल इज स्टिम्युलेटेड बाय दिस पर्किंजे फायबर्स. मग व्हेंट्रिकल्सचं ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्शन कोण स्टिम्युलेट करतं हे पर्किंजे फायबर्स स्टिम्युलेट करतात. ओके, विच पुश द ब्लड अपवर्ड टुवर्ड दी सेमिलुनार वॉल इंटू दी पल्मनरी आर्टरी अँड दी एओर्टा. म्हणजे आपण जसा सर्क्युलेशन बघितलं ब्लडचं सर्क्युलेशन तर हे काय होतं ह्या प्रमाणे म्हणजे जे इम्पल्स जसे जसे कंडक्ट होतील त्याप्रमाणे ब्लडचा फ्लो हा स्टिम्युलेट होतो किंवा त्याप्रमाणे ब्लड हा फ्लो होतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट. तर हा कंडक्टिंग सिस्टीम वरच डिपेंड काय आहे आपलं पुढचा जो पार्ट आहे कार्डियक सायकल याच्याशीच रिलेटेड आहे. म्हणजे ह्याप्रमाणे इम्पल्स काय होतात कंडक्ट होतात एस ए नोडमधून ए व्ही नोडकडे, ए व्ही नोडकडून बंडल ऑफ हीजकडून पर्किंजे फायबर. ओके, एस ए नोडमध्ये जेव्हा जनरेट होतात तेव्हा काय होतात पूर्ण दोन्ही ॲट्रिया जे आहेत ॲट्रियल मसल्समध्ये ते स्प्रेड होतात आणि दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, नंतर मग ते कुठे येतं ए व्ही नोडकडे येतं. ए व्ही नोडकडे गेल्यानंतर काय होतं ए व्ही नोड कुठे ते इम्पल्सला सेंड करतं बंडल ऑफ हीजमध्ये. ओके, बंडल ऑफ हीजमधून मग पर्किंजे फायबर्समध्ये जातं. जेव्हा पर्किंजे फायबर्समध्ये हे इम्पल्स जातात तेव्हा काय होतं की व्हेंट्रिकल्स हे कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला कार्डियक सायकल समजून घेण्यासाठी. ओके, तर अशा प्रकारे ह्या इम्पल्स जे आहेत म्हणजे कार्डियक कंडक्शन सिस्टीम ही फ्लो होते. ओके, सो किती इम्पल्स एका मिनटाला जनरेट होतात हे एस ए नोड जे आहे ते किती इम्पल्स इनिशिएट करतात पर मिनिट 100 टाइम्स पर मिनिट. एका मिनटाला 100 वेळेस हे इम्पल्स काय होतात इनिशिएट होतात. ओके, एका मिनटाला 100 टाइम्स इम्पल्स हे इनिशिएट होत असतात. ओके, सो हे जे आहे हार्ट इज ऑल्सो इन्फ्लुएन्स बाय दी नर्व इम्पल्स. हार्ट हा काय होतो एक नर्व इम्पल्स आहे त्या नर्व इम्पल्सकडून तो इन्फ्लुएन्स्ड होतो फ्रॉम दी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. मी कंट्रोल कुठे आहे याचा सगळ्यात पहिले कुठून सिग्नल येतात एस ए नोडकडे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमकडून ते सिग्नल येतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी कंडक्टिंग सिस्टीम ऑर कंडक्शन सिस्टीम ऑफ दी हार्ट. नेक्स्ट पॉईंट आहे आपला कार्डियक सायकल. ओके, सो कार्डियक सायकल याच्यावरच डिपेंड आहे. आपल्याला आधी काय समजावं लागेल हे
कंडक्टिंग सिस्टीम समजणं इम्पॉर्टंट होतं. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला कार्डियक सायकल. तर कार्डियक सायकल कशाशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये कार्डियक सायकलला काय म्हणणार आपण, त्याची डेफिनेशन एक्झाममध्ये विचारली जाते. तर प्रॉपर डेफिनेशन काय आहे कार्डियक सायकलची? कार्डियक सायकल इज दी चेंजेस दॅट ऑकर इन हार्ट ड्युरिंग वन बीट. चेंजेस दॅट ऑकर इन हार्ट ड्युरिंग वन बीट are repeated in same manner, and this cyclic representation of various changes in heart from beat to beat is called as a cardiac cycle. कार्डियक सायकल काय आहे की जे हार्टमध्ये चेंजेस होतात, जेव्हा वन बीट होत असतं आपल्या हार्टमध्ये, वन बीट होतं तेव्हा आपल्या हार्टमध्ये जे चेंजेस होतात, ओके, तर त्याला काय म्हणणार. आणि हे जे चेंजेस आहेत, ओके, रिपीट मॅनरमध्ये, सेम मॅनरमध्ये काय होतात, ते रिपीटेड होतात. म्हणजे काय होणार, एक सायकल फॉर्ममध्ये आहे हे. तर त्याचं काय होतं, रिपिटेशन होतं. ते जे चेंजेस होतात त्यांचं काय होतं, रिपिटेशन होतं. म्हणजे मग यालाच काय म्हणणार, मग सायक्लिक रिप्रेझेंटेशन. ओके, म्हणून मग कार्डियक सायकल काय आहे, दिस इज दी सायक्लिक रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस चेंजेस इन हार्ट. ओके, काय कार्डियक सायकल काय आहे, सायक्लिक रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस चेंजेस इन हार्ट फ्रॉम बीट टू बीट इज कॉल्ड ॲज अ कार्डियक सायकल. त्याला काय म्हटलेलं आहे, कार्डियक सायकल असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज दी डेफिनेशन ऑफ कार्डियक सायकल. तर कार्डियक सायकलमध्ये काही इव्हेंट्स होतात अँड दिस इव्हेंट्स इज असोसिएटेड विथ वन हार्टबीट. हे जे इव्हेंट्स आहेत हे कशाशी असोसिएटेड आहेत, वन हार्टबीटशी ते असोसिएट आहेत. म्हणजे एक बीट जेव्हा होतो तेव्हा हे सर्व इव्हेंट्स जे आहेत ते होत असतात. ओके, दॅट मीन्स द कार्डियक सायकल कन्सिस्ट ऑफ अ सिस्टोल अँड डायस्टोल. ओके, याच्यामध्ये काय आहे, कार्डियक सायकलमध्ये काय असतं, सिस्टोल होतो आणि डायस्टोल होतो. सिस्टोल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन, अँड डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन. सिस्टोल आणि डायस्टोल ह्या प्रोसेस होत असतात. तर त्याचे स्टेप्स बघू आपण, स्टेप्स ऑफ कार्डियक सायकल. फर्स्ट स्टेप आहे ॲट्रियल सिस्टोल. कार्डियक सायकल इज लास्ट फॉर 0.8 सेकंड. किती ड्युरेशनपर्यंत चालते कार्डियक सायकल, त्याची आहे 0.8 सेकंडपर्यंत ही कार्डियक सायकल होते. ओके, कार्डियक कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय आपण म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन किंवा त्याला म्हणणार सिस्टोल, आणि डायस्टोल म्हणजे काय, रिलॅक्सेशन. तर अशा दोन फेजेसवर हे पूर्ण कार्डियक सायकल डिपेंड आहे. ओके, अँड इट लास्ट फॉर दी 0.8 सेकंड. 0.8 सेकंडपर्यंत ही कार्डियक सायकल चालत राहते. तर त्याच्यामध्ये काही 3 फेजेस आहेत. 3 फेजेस कार्डियक सायकलचे आहेत. फर्स्ट फेज इज ॲट्रियल सिस्टोल, second phase is first is atrial systole, second is ventricular systole, and third one is relaxation period. So atrial systole is last for 0.1 second, ventricular systole is last for 0.3 second, and relaxation period is last for 0.4 second. Okay, atrial systole 0.1 second, ventricular systole is 0.3 second, relaxation period is for the 0.4 second. असा टोटल 0.8 सेकंडची ही सायकल आहे. सो फर्स्ट फेज जो आहे किंवा फर्स्ट स्टेज जी आहे ती आहे ॲट्रियल सिस्टोल. दिस इज लास्ट फॉर 0.1 सेकंड, अँड इन दिस फेज डीपोलरायझेशन ऑफ SA नोड कॉजेस दी ॲट्रियल डीपोलरायझेशन. तर ह्या फेजमध्ये काय होतं, डीपोलरायझेशन होतं. ओके, डीपोलरायझेशन ऑफ SA नोड. SA नोडचं काय होतं, डीपोलरायझेशन होतं. ओके, सो डीपोलरायझेशन म्हणजे काय होतं, लॉस ऑफ द डिफरन्स इन चार्ज बिटवीन दी इनसाइड
अँड आउटसाईड ऑफ दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, तर त्याच्यामध्ये चेंजेस होतात, त्याला म्हणणार डिपोलरायझेशन. तर हे जे चेंजेस होतात, परमिएबिलिटी, सोडियम आयन्स, त्याला काय म्हणणार, इंटेरियर साईडला सोडियम आयन्स जे आहेत ते त्याचं ओरिजिनेशन होतं, त्याला म्हणणार डिपोलरायझेशन. ओके, सो डिपोलरायझेशन म्हणजे काय, ॲक्शन पोटेन्शियल आपण म्हणू शकतो. तर ॲक्शन पोटेन्शियल जेव्हा डिपोलरायझेशन होतं तेव्हा काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि हायपरपोलरायझेशन म्हणू शकतो तेव्हा काय होतं, रिलॅक्सेशन होतं. तर सगळ्यात फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, डिपोलरायझेशन होतं, डिपोलरायझेशन एस ए नोडचं. आणि त्याच्यामुळे काय होतं, दॅट कॉजेस दी ॲट्रियल डिपोलरायझेशन अँड विच प्रोड्यूस दी ॲट्रियल सिस्टोल. ते काय प्रोड्यूस करतात, ॲट्रियल सिस्टोल प्रोड्यूस होतो. ओके, देन ॲज ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट्स, ॲट्रियल डिपोलरायझेशन झाल्यामुळे काय होतं, कॉन्ट्रॅक्ट्स होतात, ॲट्रिया काय होतात, कॉन्ट्रॅक्ट्स होतात अँड दे एक्झर्ट दी प्रेशर. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ते काय करतात, ते प्रेशर एक्झर्ट करतात. कशावर, ऑन दी ब्लडवर ते प्रेशर क्रिएट करतात. अँड विच फोर्सेस दी ब्लड थ्रू दी, कुठून पास व्हायला ते फोर्स करतं ब्लडला, विच फोर्सेस दी ब्लड पास थ्रू दी ए व्ही वॉल. ओके, ए व्ही वॉलमधून ब्लडला पास करण्यासाठी ते फोर्स करतात. ओके, कुठून जाईल मग, ॲट्रियामधून कुठे ब्लड फ्लो होतो, व्हेंट्रिकल्समध्ये. ओके, सो वेन दिस कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रिया ॲट द सेम टाईम द व्हेंट्रिकल्स आर रिलॅक्स. म्हणजे जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात त्या सेम टाईम तेव्हा काय होतं, व्हेंट्रिकल्स काय होतात, रिलॅक्स होतात, म्हणजे डायस्टोल होतं व्हेंट्रिकलचं. ओके, अँड ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन होतं तर तेव्हा काय होतात, व्हेंट्रिकल्स हे रिलॅक्स होतात, त्यांचं डायस्टोल होतं. ओके, सेकंड स्टेज आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. सेकंड स्टेज आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. ओके, अँड दिस इज लास्ट फॉर 0.3 सेकंड. हे किती वेळपर्यंत चालतं, 0.3 सेकंडपर्यंत. तर याच्यामध्ये काय होतं, जसं आपण इथे बघितलं, ॲट्रियल सिस्टोलमध्ये डिपोलरायझेशन होतं, म्हणजे ॲट्रियल डिपोलरायझेशन होतं. तर इथे काय होणार, इथे पण डिपोलरायझेशन होतं आहे, कारण की इथे काय होतं आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आहे. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, व्हेंट्रिकल्सचं काय होईल, कॉन्ट्रॅक्शन होईल. कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी काय होणं आवश्यक आहे, डिपोलरायझेशन. ओके, सो याच्यामध्ये पण काय होतं की व्हेंट्रिकल्सचं डिपोलरायझेशन होतं अँड दॅट कॉजेस दी व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल हे होतं. व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन कॉजेस दी व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. ओके, सो ॲज व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट, प्रेशर इनसाइड दी व्हेंट्रिकल्स रायजेस. व्हेंट्रिकल्स जसे कॉन्ट्रॅक्ट होतील, कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं की व्हेंट्रिकल्सवरचा जो प्रेशर आहे तो वाढतो. ओके, प्रेशर वाढल्यामुळे काय होतं की ते ब्लडला काय करतात, वरच्या साईडला. ओके, दॅट पुश दी ब्लड अप. ओके, ड्यू टू दी प्रेशर, दॅट प्रेशरमुळे काय होतं की ब्लड अपवर्ड डायरेक्शनला काय होतं, त्याला पुश केलं जातं. ओके, अगेन्स्ट दी ए व्ही वॉल. ए व्ही वॉल तेव्हा काय होतील, क्लोज होतील आणि ब्लड हे अपवर्ड डायरेक्शनला फोर्सफुली ते पाठवण्यात येतं. आणि त्याच टायमाला काय होतात, ए व्ही वॉल काय होतात, क्लोज होतात. ओके, ए व्ही वॉलला जेव्हा प्रेशर क्रिएट होतो व्हेंट्रिकल्समध्ये, ए व्ही वॉल काय होतात, लगेच क्लोज होऊन जातात आणि तो प्रेशरमुळे ब्लड हे अपवर्ड डायरेक्शनला पुढे पाठवण्यात येतं. ओके, आणि जेव्हा हे ए व्ही वॉल क्लोज होतात तेव्हा एक साऊंड प्रोड्यूस होतो अँड दॅट साऊंड इज कॉल्ड ॲज अ लप. ओके, विच साऊंड इज प्रोड्यूस, लप साऊंड हा प्रोड्यूस होतो, विच इज लाउडर अँड डीप. हा जो साऊंड आहे हा कसा असतो, मोठा असतो आणि डीप असतो, लब साऊंड. ओके, लब साऊंड केव्हा प्रोड्यूस होतो, जेव्हा ए व्ही वॉल हे क्लोज होतात. ओके, तेव्हा लब साऊंड हा प्रोड्यूस होतो ड्युरिंग दी व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतो तेव्हा ए व्ही वॉल क्लोज होतात आणि तेव्हा साऊंड प्रोड्यूस होतो, त्या साऊंडला काय म्हणणार,
lub sound, which is the louder and deep. Okay, so at this point ह्या पॉईंटला काय होतात की ऑल 4 वॉल्स आर क्लोज्ड, सर्व चारीच्या चारी वॉल काय होतात, क्लोज होतात. अँड दिस पिरियड इज कॉल्ड ॲज अ आयसोव्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन. ओके, ह्या पॉईंटला म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये जेव्हा एव्ही वॉल होतात तर एका वेळासाठी काय होतात की सर्व 4 वॉल्स जे आहेत ते क्लोज होतात आणि ह्या वेळेला काय म्हणतात, आयसोव्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन. ओके, अँड दिस इज लास्ट फॉर 0.05 सेकंड. ओके, सो द कॉन्ट्रॅक्शन ऑफ वेंट्रिकल्स कंटिन्यू इन्क्रीजिंग प्रेशर ऑन दी ब्लड. पुढे काय होतं, हे कॉन्ट्रॅक्शन जे आहे वेंट्रिकल्सचं ते कंटिन्यू होतं, कंटिन्यू चालतं. त्याच्यामुळे काय होतं की ब्लडवरचा प्रेशर हा वाढतो अजून. ओके, अँड ॲज अ रिझल्ट ऑफ विच बोथ दी सेमी लुनार वॉल गेट ओपन. त्याचा इफेक्ट काय होतो, अजून जास्त प्रेशर वाढतो वेंट्रिकल्सवर. जेव्हा हे कॉन्ट्रॅक्शन अजून चालत राहतं तर प्रेशर हा अजून वाढतो आणि तो प्रेशर वाढल्यामुळे काय होतं की एव्ही वॉल हे क्लोज राहतात पण सेमिलुनार वॉल जे आहेत ते काय होतात, ओपन होतात. ओके, मग जेव्हा सेमिलुनार वॉल ओपन होतील तेव्हा काय होतं, ड्यू टू दी ओपनिंग ऑफ सेमिलुनार वॉल द लेफ्ट वेंट्रिकल इजेक्ट्स oxygenated blood into aorta and right ventricle ejects deoxygenated blood in pulmonary trunk. ओके, तर सेमिलुनार वॉल ओपन होतील, ओपन झाल्यामुळे काय होतं, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये कुठलं ब्लड असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, ते कुठे पाठवण्यात येतं, एओर्टाकडे. आणि राईट वेंट्रिकलमध्ये कुठलं ब्लड असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड, दे इजेक्ट, कुठे इजेक्ट होतं ते, इन दी पल्मनरी ट्रंक, ते कुठे पाठवण्यात येतं, पल्मनरी ट्रंककडे पाठवलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट दी वेंट्रिक्युलर सिस्टम. तर सेमिलुनार वॉल जे आहेत ह्या वेळेला म्हणजे दिस पिरियड व्हेन बोथ दी सेमिलुनार वॉल आर ओपन, जेव्हा दोन्ही सेमिलुनार वॉल ओपन होतात, ओके, इज कॉल्ड ॲज अ वेंट्रिक्युलर इजेक्शन. जेव्हा दोन्ही सेमिलुनार वॉल ओपन होतात त्या पिरियडला काय म्हटलं जातं, व्हेंट्रिक्युलर इजेक्शन असं म्हटलं जातं. अँड दिस इज फॉर दी 0.25 सेकंड. हे किती वेळपर्यंत चालतं, 0.25 सेकंड. ओके, जेव्हा चारीच्या चारी वॉल क्लोज होतात त्या पॉईंटला काय म्हटलेलं आहे, आयसो व्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन. आणि जेव्हा काय होतं की सेमिलुनार वॉल ओपन होतात त्याला काय म्हटलेलं आहे, व्हेंट्रिक्युलर इजेक्शन. ओके, थर्ड स्टेज आहे रिलॅक्सेशन पिरियड. तिसरी स्टेज आहे आपली कार्डिॲक सायकलची रिलॅक्सेशन पिरियड अँड इट लास्ट फॉर 0.4 सेकंड. किती वेळपर्यंत चालतं हे, 0.4 सेकंडपर्यंत. ओके, दी ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स बोथ आर रिलॅक्स. याच्यामध्ये काय होतं की ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स दोन्ही रिलॅक्स होतात. ओके, ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स बोथ आर रिलॅक्सेशन पिरियड किंवा त्याला आपण डायस्टोल असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये ह्या रिलॅक्सेशन पिरियडमध्ये ॲट्रिया पण रिलॅक्स राहतात आणि व्हेंट्रिकल्स दोन्ही काय होतात, रिलॅक्स राहतात. ओके, याच्यामध्ये काय होतं, व्हेंट्रिक्युलर हायपर पोलरायझेशन. ओके, व्हेंट्रिक्युलर हायपर पोलरायझेशन कॉजेस दी व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. ओके, ॲक्शन पोटेन्शियल चेंज होतं, त्याच्यामुळे काय होतं की जे डिपोलरायझेशन झालेलं होतं त्याचं काय होतं, हायपर पोलरायझेशन होतं. अँड त्या हायपर पोलरायझेशनमुळे काय होतं आहे, व्हेंट्रिक्युलर डायस्टोल हे होतं. ओके, ॲज द प्रेशर इज रिड्यूस, म्हणजे रिलॅक्सेशन पिरियड आहे तर त्याच्यामध्ये प्रेशर काय होतं, कमी होत जातं. ओके, सो प्रेशर जसा रिड्यूस होईल, ॲज द प्रेशर इज रिड्यूस ड्यू टू रिलॅक्सेशन ऑफ द व्हेंट्रिकल्स, the blood in the aorta and pulmonary trunk begins to flow backward. प्रेशर कमी झाला त्याच्यामुळे काय होतं, रिलॅक्सेशन, व्हेंट्रिकल्सचं रिलॅक्सेशन आहे म्हणून प्रेशर हा काय होतं, रिड्यूस झाला आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की जो एओर्टामध्ये ब्लड पाठवला आहे किंवा पल्मनरी ट्रंकमध्ये ब्लड पाठवला आहे तो काय होतो, बॅकवर्ड फ्लो त्याचा सुरू होतो. ओके, फ्लो जो आहे तो बॅकवर्ड फ्लो हा स्टार्ट होतो.
तर किंवा लोअर प्रेशर जिथे आहे तिथे त्या ब्लडचा बॅकवर्ड फ्लो हा स्टार्ट होतो. दॅट इज टुवर्ड्स दी व्हेंट्रिकल. लोअर प्रेशर कुठे आहे आता? व्हेंट्रिकल्समध्ये. तर त्या प्रेशर कमी झाल्यामुळे ब्लड काय होतं, पुन्हा रिटर्न बॅक म्हणजे बॅकवर्ड फ्लो त्याचा होऊ शकतो. बॅकवर्ड फ्लो म्हणजे काय, परत व्हेंट्रिकल्समध्ये ते फ्लो व्हायला सुरुवात होते. ओके, त्याच्यामुळे काय होतं मग, ड्यू टू धिस बॅक फ्लो द सेमिलुनार वॉल गेट क्लोज. म्हणजे मग हा बॅक फ्लो अवॉइड करण्यासाठी काय होतं, त्या सिच्युएशनला हे सेमिलुनार वॉल काय होतात, क्लोज होतात. ओके, सेमिलुनार वॉल क्लोज झाले त्याच्यामुळे जो बॅक फ्लो होतो आहे ब्लडचा तो काय होईल, तो अवॉइड करता येईल. ओके, आणि जेव्हा हे सेमिलुनार वॉल क्लोज होतात तेव्हा पण एक साऊंड प्रोड्यूस होतो अँड दॅट साऊंड इज डिस्क्राईब ॲज अ डब साऊंड. दॅट साऊंड इज डिस्क्राईब ॲज अ डब साऊंड. ओके, पहिला साऊंड एव्ही वॉल क्लोज झाले तेव्हा प्रोड्यूस झाला तो कुठला आहे, लब साऊंड. ओके, लब साऊंड इज लाऊडर अँड डीपर. ओके, आता सेमिलुनार वॉल जेव्हा क्लोज होतात तेव्हा पण एक साऊंड प्रोड्यूस होतो, त्या साऊंडला म्हटलेलं आहे डब साऊंड. ओके, विच इज अ शॉर्टर अँड नॉट ॲज लाऊड ॲज फर्स्ट साऊंड. म्हणजे लब साऊंडपेक्षा हा थोडा लाऊड कमी आवाजांमध्ये येतो. ओके, डब साऊंड. तर ॲट दिस पॉईंट ऑल वॉल्स आर क्लोज. धिस पिरियड इज कॉल्ड ॲज अ आयसोव्हॉल्युमेट्रिक रिलॅक्सेशन. जसं आपण बघितलं की एक पॉईंट येतो की जिथे सर्व चारीच्या चारी वॉल काय होतात, क्लोज होतात. त्याला काय म्हटलेलं आहे, आयसोव्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन. ओके, इथे पण काय होतं रिलॅक्सेशन पिरियडमध्ये की सर्व चारी वॉल्स काय होत आहेत, क्लोज होत आहेत. ओके, तर चारी वॉल हे क्लोज होतात त्याला काय म्हटलेलं आहे, चारी वॉल क्लोज होतात त्या पॉईंटला म्हटलेलं आहे आयसोव्हॉल्युमेट्रिक रिलॅक्सेशन. ओके, मग पुढे काय होतं कार्डियक सायकलमध्ये, ॲज व्हेंट्रिकल्स कंटिन्यूज टू रिलॅक्स प्रेशर फॉल्स. व्हेंट्रिकल्स काय होत आहेत, कंटिन्यूली रिलॅक्स होतात. रिलॅक्सेशन जे आहे त्याचं कंटिन्यू चालू राहतं. तर मग रिलॅक्सेशनमुळे काय होतं, प्रेशर जो आहे तो कमी होत जातो. प्रेशर फॉल्स क्विकली. ओके, व्हेन व्हेंट्रिक्युलर प्रेशर ड्रॉप्स द ॲट्रियल प्रेशर, when ventricular pressure drops below the atrial pressure, AV walls open and ventricular filling below. ओके, मग काय होतं की जेव्हा प्रेशर हा ड्रॉप होतो किंवा कमी होतो क्विकली, तेव्हा काय होतं की व्हेंट्रिक्युलर प्रेशर काय होतो, ॲट्रियल प्रेशरपेक्षा कमी होतो. ओके, मग तेव्हा प्रेशर कमी झाल्यामुळे काय होतं, ॲट्रियल प्रेशरपेक्षा व्हेंट्रिक्युलर प्रेशर हा कमी होतो. त्याच्यामुळे मग काय होतात की एव्ही वॉल जे आहेत ते ओपन होतात. ओके, एव्ही वॉल ओपन होतात आणि मग एव्ही वॉल ओपन झाल्यामुळे ॲट्रियामधलं ब्लड हे कुठे जातं, व्हेंट्रिकल्समध्ये. म्हणजे व्हेंट्रिकल्स हे फील होतात. ओके, मग ही सायकल काय होते, अशा प्रकारे रिपीट होत राहते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी कार्डियक सायकल. हे सगळं आपण कार्डियक सायकलचे काही फेजेस एक्सप्लेन केले. त्याचे काही 3 स्टेज आपण एक्सप्लेन केले. फर्स्ट स्टेज कुठली होती, ॲट्रियल सिस्टोल. सेकंड होती व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आणि थर्ड वन इज रिलॅक्सेशन पिरियड. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे कार्डियक सायकल समजून घेणं. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं असतं. कार्डियक सायकलवर क्वेश्चन हा एक्झाममध्ये विचारला जातो. राईट अ नोट ऑन कार्डियक सायकल. किंवा मग MCQs असतील तर त्याच्यामध्ये किती ड्युरेशन आहे, किती स्टेजेस असतात ते तुम्हाला क्वेश्चन्स अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. ओके, तर आज आपण कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट बघितलं आणि कार्डियक सायकल हे बघितलं, जे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. ओके, बाय, टेक केअर. तुमचे रोल नंबर लिहायचे आहेत तुम्हाला कमेंटमध्ये. ओके, ज्यांनी ऐकलं आहे त्यांनी तिथे कमेंटमध्ये तुमचे रोल नंबर मेन्शन करा.
ते अटेंडन्स म्हणून कन्सिडर केलं जाईल. ओके, बाय, टेक केअर.